नमस्कार, तुम्ही पाहतात युगवेद न्यूज। CGPचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बंगालमधील अब्दुल हफीजशी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला। यावेळी ते म्हणाले की आज आमच्याकडे तुमच्याशी बोलण्यासाठी शब्द नाहीत, आता तुम्ही आमची जबाबदारी आहात। दिल्ली येथील जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके हे विद्यार्थ्यांशी आंदोलन संपल्यानंतरही सतत संपर्कात असल्याचे दिसत आहे। अभिजित दिपकेने पश्चिम बंगालमधील CGP स्वयंसेवक अब्दुल हफीजी यांच्या दुःखात सहभागी झाल्याचे दिसत आहेत। अब्दुलच्या वडिलांची एका हल्ल्यात हत्या झाली, त्यानंतर अभिजित दिपकेने त्यांच्याशी संवाद साधला। तसेच दिपके यांनी या प्रकरणाचे भाजप संसदेवर आरोप केला। दरम्यान अब्दुलशी बोलताना अभिजित दिपकेंना रडू कोसळले। बांकुरा जिल्ह्यातील अब्दुलच्या घरी सोमवारी 17 ऑगस्ट रोजी CGPचे सहसेवक आशुतोष रांका पोहोचले। रांका आणि इतर सदस्यांच्या उपस्थितीत दिपके यांनी अब्दुलशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधला। पोलिसांनी या प्रकरणात 8 जणांना अटक केली आहे। भाजपच्या हल्ल्याशी कोणताही संघटनात्मक संबंध नाकारला आहे। अभिजित दिपके व्हिडिओ कॉलवर बोलताना म्हणाले की आता तुम्ही आमची जबाबदारी आहात। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अब्दुलशी संवाद साधताना व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले की आम्ही नेहमी तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहू, या लढाईत तुम्ही एकटे नाही आहात। व्हिडिओ कॉलवर दिपके म्हणाले, आता तुम्ही आमची जबाबदारी आहात। दरम्यान अब्दुलशी बोलताना अभिजित दिपके भावूक झाले होते। अभिजित दिपके यांनी सांगितले, मी अब्दुलशी बोलताना त्याच्या वडिलांची हत्या भाजप सदस्यांनी केली होती, त्यांच्याशी बोलताना मला रडू कोसळले, पण अब्दुलने मला हिंमत दिली आणि म्हटले की तुटायचं नाही, आम्हाला शाळा ठीक करायची आहे। पप्पा गेले पण आम्ही शाळा ठीक केल्याशिवाय राहणार नाही। अभिजित दिपके यांनी पुढे लिहिले की अब्दुल माझा भाऊ, तुमचे धैर्य तुमच्या वडिलांनी दिलेल्या मुलांचे आणि शक्तीचे प्रतिबिंब आहे। त्यांना गमावल्यानंतरही तुम्ही इतरांना शक्ती आणि धैर्य देत आहात। देशाला तुमच्यासारख्या मुलांचा अभिमान आहे। द्वेषामुळे झालेल्या या गुन्ह्यात आपल्या वडिलांना गमावल्यानंतरही तुम्ही आपल्या परिसरातील शाळा सुधारण्यासाठी आणि इतर मुलांचे उज्ज्वल भविष्य सुनिश्चित करण्यासाठी दृढ संकल्पित आहात। तर थोडक्यात सांगायचं झालं तर अभिजित दिपके आणि अब्दुल हफीज यांच्यातील व्हिडिओ कॉल दरम्यान अभिजित दिपके भावूक झाले। संवादाच्या वेळी त्यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांनी आपली भावना व्यक्त केली। यानंतर या भावनिक संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे। या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचे मत काय आहे? अभिजित दिपके यांना या भावनिक प्रक्रियेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी युगवेद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।